मैदानात काय झालंय निश्चितच पहा मित्रांनो. धाव घेण्याचा जोखमीची धाव आणि ही जोखमीची धाव ओमकारला अंगलट आले. कॉल नव्हता आणि कॉल नसतानाही धाव घेण्याचा प्रयत्न ओमकारचा आणि ओमकार मात्र तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात धावचीच्या स्वरूपात माघारी परतलाय. 3 गडी बाद धाव फलक पाहायला मिळेल. तो तिसऱ्या धावले ना 2 काढले 7 धावा धावफलकर ओमकार चिपकर थोडीशी निराशा झाली. सलामीला गेलेला फलंदाज ओमकार धावचीच्या स्वरूपात आणखीन एक हादरा आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाला. परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, सायनाथचं कौतुक करावं लागेल कारण शेवटच्या क्षणी चेंडूला थांबवलाय. शर्तीचे प्रयत्न केले. धीरज बांदेकर गोलंदाजीवर आपण पाहतोय. युवा गोलंदाज अनुभव आहे. निखिल नाईककडे अनुभव आहे. भाई गाठवळ भरपूर क्रिकेटच्या स्पर्धेचा अनुभव आणि आज आपल्याला सर्व काही पाहायला मिळेल. दुसरे 2 संघ ही या स्पर्धेसाठी पोहोचलेत. त्या सर्व खेळाडूंचेही या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धीरज सज्ज झालाय. पंचांचा इशारा आमच्या पर्यंत पोहोचलाय. स्पर्धेतील पहिली अतिरिक्त धाव खर्च केले धीरजनं आणि पंचांचा इशारा आमच्या पर्यंत पोहोचलाय. तो वाईट बॉलचा नवीन फलंदाज विघ्नेश आंदुर्लेकरनं पावलं टाकले. हाही एक सध्याच्या घडीला अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर अनुभव या खेळाडूकडे. तो नॉस टाकला विघ्नेश. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, थोडासा दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न अनूप मातोंडकरचा, परंतु वेगावर सोहन गोलंदाज धीरजनं अचूक टप्पा, अचूक नियंत्रण, दिशा हे सर्व काही पाहायला मिळतं या मैदानावर. भाईनं प्रथमच सांगितलंय सर्व काही मैदानावर 100% योगदान द्यायचं आहे आणि ते कार्य माहुली केरवडा क्रिकेट संघ करतोय. अचूक टप्प्याचा भेदक मारा, समोरच्या फलंदाजांना अक्षरशः नांगी टाकायच भाग पाडलाय या गोलंदाजाने. स्पेल केलाय पहिला चैतन्य, त्याच्या मागोमागचा दुसरा स्पेल रुपेश चोडणकरचा आणि तिसरा षटकात आपण धीरज बांदेकर पाहतोय. 6 षटकाचा सामना, धावफलक केवळ 8 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. सर्व काही मैदानात नाईक साहेब विपक्ष क्रिकेट संघाकडनं झाले. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याचा भेदक मारा, समोरच्या संघांना कुठेतरी लोटांगण घातलंय मैदानावर. सुंदर गोलंदाजी करत असताना मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. तो व्हाईट बॉलचा आणि व्हाईट बॉलच्या सांकेतिक भाषेत वाशी कशी अशा चेंडूची गणना आमच्या गुणतालिकेत केली जाते. 1 धाव मिळाली विपक्ष क्रिकेट संघाला. बोनसची धाव म्हणावी लागेल या स्पर्धेसाठी. कोलोपतीचा चेंडू पुढे सरसा बॅकफुटला जाऊन ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला चेंडू स्वतः गोलंदाज धीरज बांदेकर थांबवतोय. शर्तीचा प्रयत्न चेंडूला मात्र फारतो. 1 धाव मिळाली संघासाठी. अनुपच्या खाती 1 धाव. सांघिक धावफलक एकेरी धावेने पुढे परावर्तित झालाय. तो 10 धावा धावफलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात. सलमेर मात्र थोडीशी निराशा केली ती विशालनं. त्याच्या मग ओमकार हे अनुभवी खेळाडू माघारी परतले. सुंदर शॉट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षकाला आहे. कॅरिबियन स्टाईल मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, त्यानंतर काही काळानं चेंडूला थांबवतोय. शर्तीचे प्रयत्न झाले या चेंडूला अडवण्यासाठी आणि एकेरी धावी आपण पाहतोय ती दुहेरी जोखमीच्या धावेकडे. 2 धावा मिळाल्या ते अनुप मातोंडकरच्या खाती. 12 धावा धावफलकावर. विघ्नेशच्या खाती 2 धावा मिळाल्यात आणि स्ट्राईकला येतोय विघ्नेश आंदुर्लेकर. विघ्नेशनं आपलं स्वतःचं दुहेरी अंकानं खातं ओपन केलंय. सुंदर फटका, आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन ऑन साइडला वाईडिश लॉंगरनं क्षेत्ररक्षकाला आहे. परतीची फेक होईल क्षेत्ररक्षकाकडनं. तोपर्यंत मात्र 1 धाव ही विघ्नेशच्या खाती आणि सांघिक धावफलक परावर्तित झालाय. तो आरवली क्रिकेट संघाचा. प्रथमतः नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करत असताना 3 गडी बाद 13 धावा धावफलकावर. 3 गडी बाद 13 धावा. तिसरं षटक मित्रांनो संपलंय. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस नाईक साहेब धावसंख्या आपण पाहतोय ती 13 धावा धावफलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात.
तीन षटकं मित्रांनो संपली आणि 3 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक पाहायला मिळते तो आरवली क्रिकेट संघाचा 13 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. उर्वरितची अजूनही 3 षटकं येणं बाकी आहे नाईक साहेब, परंतु समोरच्या संघानं 40 ते 45 धावा अपेक्षित आहे. 6 षटकाचा सामना आहे. प्रथम 3 षटकं संपलेत. धावफलक केवळ 13 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीत बदल झालाय, गोलंदाजीत बदल होतोय आणि मान्यवर कक्षेच्या एंडकडनं सज्ज झालाय गोलंदाज चैतन्य आलाय स्क्रीनवर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं महत्वपूर्ण 4थं षटक हाताळतोय. थोडासा चेंडू खाली राहतोय. यावेळी मात्र यष्टीरक्षकाकडनं घोड चूक झाली आहे आणि चुकीला माफी नाही मैदानावर. 22च्या स्वरूपात मिळालाय धावा. चौकार आलाय आणि चौकारानं मात्र आणखी 4 धावाची ही भर सांघिक धावफलक परावर्तित जातोय तो 17 धावा धावफलकावर. 22च्या स्वरूपात मिळालेल्या 4 धावा. भाई घाटोळकडनं ऐनवेळी चूक झाली, थोडीशी चूक झाली, मात्र 4 धावा मिळाल्यात समोरच्या विपक्ष क्रिकेट संघाला. 17 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या चेंडूवर व चैतन्य प्रतिस्पर्धी संघाला 4 धावा मिळतात, परंतु पहिला स्पेल चैतन्य सुंदर हाताळला होता. स्पर्धेच्या निमित्तानं आरवली गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय आदरणीय श्री समीर कांबळी साहेब यांचं आगमन होत आहे. स्पर्धेच्या निमित्तानं साहेब तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 1 धाव मिळाली जाते आणि एकेरी धावेनं सांघिक धावफलक पुढे सरकलाय 18 धावा धावफलकावर. 3 गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. चैतन्याचा पहिला स्पेल केवळ 1 धावा आणि त्यानंतर निघालेल्या पहिल्याच चेंडूवर 22च्या स्वरूपात 4 धावा हे आपण पाहतोय. पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज झालाय. बैठक पटका टोलवायचा होता, अनुपला थोडासा फंबावत झालाय आणि त्यानंतर मात्र एसटी मागे सुंदर झेल टेपला तो आपण एसटी रक्षक भाई घाटोलकडनं आणखीन एक हादरा, 4था हादरा बसतोय आरवली क्रिकेट संघाला. आणि आरवली क्रिकेट संघाची थोडीशी नाजूक परिस्थिती अर्थातच 18 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. 18ला 4 असा काहीसा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिली लढत ही आपल्याला पाहायला मिळते. ती आरवली विपक्ष माऊली केरवाडा या 2 संघादरम्यान. 4 गडी बाद 18 धावा धावफलकावर नाईक साहेब मैदानात पावलं टाकले. अनुभव भरपूर आहे. षटकार चौकार ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके टोलवण्याची तो निलेश सोनसुरकर मैदानात येतोय. निलेश सोनसुरकर अजूनही रुळीची 2 षटकं बाकी आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत थांबणं अपेक्षित आहे आरवली क्रिकेट संघाला, कारण विघ्नेशनं सुरुवात सुंदर केली. दुहेरी अंकानं आपलं स्वतःचं खातं ओपन केलंय. अनुप मात्र माघारी परततोय. 4 गडी बाद धावफलक 18 धावा धावफलकावर. चैतन्य या सुंदर गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. पहिल्या स्पेलमध्ये 1 धावा. दुसरा स्पेल रुपेश चोडणकरचा. सुंदर गोलंदाजी केली रुपेशनं. या स्पेलमध्ये 1 विकेट मिळवलाय आणि त्यानंतर तिसऱ्या स्पेलमध्ये धीरज बांदेकर. स्पर्धेसाठी आपण पाहतोय 2 पंच अनुभवी ऑफिशियस सर किशोर भगत त्यांच्या समवेत सर सतीश डोंगरे साहेब आणि प्रत्येकाच्या सहकार्यातनं ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सिद्धेश परब मित्रमंडळ शिवसेना आयोजित भव्य दिव्य एक गाव एक संघ अशा धर्तीवरची ही क्रिकेट स्पर्धा. प्रत्येक दिवशी 4 संघ खेळतील आणि आज आपण 4 संघ पाहणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं सतीश डोंगरे साहेबांनी या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली. सौरभ नाईक आणि पूर्ण मित्रमंडळ आणि त्यांच्या या अथक प्रयत्नातनं ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, टेनिस क्रिकेटची पूर्ण टीम, लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. प्रत्येकजण घरबसल्या ही क्रिकेटची स्पर्धा यूट्यूबवरनं या क्रिकेटचा आनंद लुटतोय. ते जे क्रिकेटप्रेमी या यूट्यूबवर जोडले आहेत त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये सुंदर हिंदीचा आवाज जास्तीत जास्त गोवा राज्यात आणि योगायोग आज या स्पर्धेत आम्हाला भेटतोय ते नाईक साहेबाबरोबर. ते आमचे नाईक साहेब, त्याचबरोबर मी नाना परब, सर्वांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चैतन्य सज्ज होतोय. मांजर कक्षेच्या एंडकडं चैतन्य सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला निलेश सोनसुरकर, उंच पुरावासा खेळाडू, भरदार शरीरयष्टी, ज्याच्याकडे अनुभव आहे तो फलंदाज निलेश सोनसुरकर स्ट्राईक एंडला.
चेंडू हा थोडासा लेग स्टंपवर पडल्यानंतर थोडासा बाहेर येतोय. चेंडूला दिशा दिली क्षेत्ररक्षक निखिल नाईक आला स्क्रीनवर. प्रथमतः चेंडूला थांबवतोय आणि एकेरी धावेवर धन्यता मानत निलेश आल्या मात्र स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय. सांघिक धावफलक मात्र एकेरी धावेनं परावर्तित झालाय. तो 19 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात 19 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात सुरुवात केली होती. ती सलामीला आल्या विशाल आणि ओमकारनं. मात्र थोडीशी निराशा झाली सलामीवीरांनी. स्ट्राईकला विघ्नेश चांदुर्लेकर. आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका टोलवायचा होता मिड विकेटला. मात्र थोडस चेंडू उंची घेतोय आणि यष्टिरक्षक भाई घाटोळ याच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कार भाई पूर्ण करतोय आणि या चेंडूची गणना आमचे यशस्वी गुणलेखक यांच्याकरवी निर्धाव झाली आहे. निर्धाव चेंडूची गणना झाली आहे. गुणतालिकेत धावफलक स्थिरावलाय. फुलटॉसचा चेंडू या मात्र बॅट टू द बॉलर करण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑफरनं निखिल नाईक आलाय. शर्तीचा प्रयत्न करत चेंडूला थांबवलाय आणि त्यानंतर मात्र केवळ एक धाव ही आरोलीश्वर आरोली क्रिकेट संघाला मिळते. एक धावाने धावफलक स्थिरावलाय. तो 20 धावा धावफलक म्हणजे प्रतिषटकामागे 5 धावांची सरासरी पाहायला मिळते. ती नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आरोलीश्वर आरोली क्रिकेट संघ 4 गडी बाद 20 धावा धावफलकावर. यानंतर पुढील सामना बांदेश्वर बांदा होडावडा विपक्ष पीके स्पोर्ट रेडी इनिंग्स पीके स्पोर्ट रेडी यानंतरचा पुढील सामना असेल. इनिंग संपल्यानंतर लगेचच दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. पुढील सामना बांदेश्वर बांदा होडावडा विपक्ष पीके स्पोर्ट रेडी. दोन्ही संघ कर्णधार. इनिंग संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. रुपेश चोडणकर सज्ज झालाय. ज्या रुपेशनं दुसरा स्पिल हाताळला होता. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. उर्वरितचे अजूनही 12 चेंडू 2 षटकं बाकी आहेत आणि स्ट्राईकला विघ्नेश चांदुर्लेकर. कोलवर पद्धतीचा चेंडू मोठा फटका येतोय मिड विकेटला. चेंडू आकाशाला गवसणी घालत स्पर्धेतील पहिला वेळेला षटकर ज्याच्या चेंडू प्रयत्न पाहायला मिळतोय तो विघ्नेश चांदुर्लेकरचे. विघ्नेशनं आपले इरादे स्पष्ट केलाय. आक्रमण करायला सुरुवात केली आहे मैदानावर. कारण प्रथमच ठरवलंय 4 गडी बाद धावफलक केवळ 20 धावा आणि 5व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर एक नेत्रदीपक टोलेजंग षटकार हा विघ्नेशच्या बॅट चेंडू प्रयत्न आलाय. सर्व क्रीडारसिक ज्या खेळाडूची आतुरता आहे कारण ज्याच्याकडनं भरपूर क्रीडारसिकांची आतापर्यंत मनोरंजन झालंय तर विघ्नेश चांदुर्लेकरनं सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर एक षटकार. स्वागत केले गोलंदाज रुपेश चोडणकर याचं. 26 धावा धावफलकावर 4 गड्याच्या मोबदल्यात. उर्वरितचे अजूनही 11 चेंडू बाकी आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत थांबणं अपेक्षित आहे ते आरोलीश्वर आरोली क्रिकेट संघाला. आणि प्रथमच ठरवलंय कारण समोरच्या संघाचा भेदक गोलंदाजी समोरच्या संघाला कर्दणका ठरणारी गोलंदाजी ठरली आहे. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन मात्र शपल झालाय. डीप स्क्वेअर लेगला आणखीन एक टोलेजंग षटकार आलाय. तो विघ्नेश चांदुर्लेकरच्या चेंडू प्रयत्न सलगचे 2 षटकार आणि धावफलक स्थिरावलाय. तो 32 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षण करत असताना खरोखर मधु वराडकर साहेब आम्ही तुमचे मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. कारण थोडासा चेंडू दूर गेला होता. तो चेंडू तुम्ही आम्ही मैदानात पोहोचलाय साहेब. खरोखरच आम्ही तुमचे धन्यवाद देऊ इच्छितो कारण आजगाव क्रिकेट संघानं भरपूर त्यांना योगदान दिले ते मधु वडारकर साहेब. उद्याही त्यांचा संघ या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळेल आणि सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा स्पेल रुपेशनं सुंदर हाताळला होता. अचूक टप्प्याची गोलंदाजी. परंतु विघ्नेशचे या षटकात मात्र सलगचे 2 टोलेजंग षटकार हे महत्त्वपूर्ण ठरले जात आहेत आरोलीश्वर आरोली क्रिकेट संघाला. उर्वरितचे अजूनही 10 चेंडू बाकी आहेत. बॅकफुटला जाऊन ऑनसाइडला क्षेत्ररक्षक आलाय. स्क्रीनवर वाईडी लॉंगॉदवरला क्षेत्ररक्षक परतीची फेक झाली आहे. प्रथमच ठरवलंय 1 धाव आपल्याला महत्त्वपूर्ण आहे आणि एकेरी धाव घेत दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकलाय. तो 33 धावा धावफलकावर 4 गड्याच्या मोबदल्यात. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरितचे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. इरादे स्पष्ट केले विघ्नेशनं. शेवटपर्यंत थांबणार आपल्या संघाला 50 ते 55 धावा अपेक्षित आहे. 6 षटकाचा सामना. उर्वरितचे अजूनही 9 चेंडू बाकी आहेत आणि स्ट्राईकला उंच पुरो असा खेळाडू ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके टोलवणे तो निलेश सोनसूरकर. बॅकफुटला जाऊन चेंडू ऑन साइडला टोलवला. यावेळी मात्र वाईडिश लॉंगॉनवरनं निखिल नाईक आला स्क्रीनवर. शर्तीचा प्रयत्न चेंडूला अडवलाय. परतीची फेक झाली. एकेरी धावेवर धन्यता मानली ती निलेशनं आणि एकेरी धावेनं सांघिक धावफलक परावर्तित झालाय. तो 4 गडी बाद 34 धावा धावफलकावर.
4 गडी बाद 34 धावा, 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि उर्वरितचे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पंचांच्या डाव्या बाजूने मान्यवर कक्षाच्या एंड कडनं रुपेश चोडणकर सज्ज होतोय. पुढे सरसोत मोठा फटका डीप बॅकस्टा कव्हरला, डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक आलाय चैतन्य, परतीची फेक झाली आहे त्या क्षेत्ररक्षकाकडनं. त्यानंतर फेक ही यष्टिरक्षक भाईच्या हाती पोहोचते. बॅकअप झालाय स्क्वेअर लेग वरनं, तोपर्यंत मात्र एक धाव ही विघ्नेशच्या खाती जमावते. एकेरी धावेनं धावफलकही पुढे सरकला गेलाय, कारण या षटकात 2 टोलेजंग षटकार विघ्नेश आंदुर्लेकरच्या चेंडू प्रयत्न थोडासा या ठिकाणी मात्र एक सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. ती विघ्नेश आंदुर्लेकरच्या चेंडू प्रयत्न. उर्वरितचा अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला येतोय निलेश सोनसुरकर, साथ द्यावी लागेल निलेशला. फुलटॉस चेंडू, फटका येणं अपेक्षित होत आहे. मोठा फटका अपेक्षित होता निलेशला, परंतु या षटकाची सांगता झाली. षटक संपतंय 5 षटकाच्या समाप्ती एकरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. तो प्रथम नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करत असताना आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ 4 गडी बाद 35 धावा धावफलकावर. शेवटचं षटक येणं बाकी असेल. उर्वरित 6 चेंडू असतील, परंतु थोडीशी मैदानात टीम मीटिंग लागले. कान मात्र दिला जातोय विघ्नेशकडनं, कारण विघ्नेशकडनं 2 मोठे फटके आले आहेत. 1 ते 2 मोठे फटके अपेक्षित आहेत. 50 ते 55 धावा आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाला एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिली लढत या मैदानावर पाहायला मिळेल. ती आरवलीश्वर आरवली विपक्ष माऊली केरवाडा. इनिंग संपल्यानंतर बांदेश्वर बांदा होडावडा विपक्ष पीके स्पोर्ट रेडी. दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सिद्धेश पडवळ सज्ज झालाय. शेवटचं स्पेल, शेवटचं षटक, निर्णायक षटक, स्लॉक्स ओव्हरचं षटक म्हटलं जातं या षटकाला, परंतु या षटकात अपेक्षित धावा आहेत ते म्हणजे विघ्नेशकडनं, आणि त्या विघ्नेश स्ट्राईक एंडला. विघ्नेश आंदुर्लेकर उंचपुराचा खेळाडू, सडपात बांधा, ज्याच्याकडे भरपूर अनुभव आहे, कित्येक मैदान अक्षरशः त्याने गाजवले, तो विघ्नेश आंदुर्लेकर. चेंडू सोडून दिला जातोय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत असताना थोडीशी दिशा भरकटली आणि सर ऑफिशियल सतीश डोंगरे सर यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. तो अतिरिक्त धावेचा व्हाईट बॉलचा इशारा पोहोचतोय. तोपर्यंत मात्र एक धाव ही संघासाठी परावर्तित झाली आहे. फुलटॉसचा चेंडू यावेळी मात्र भिरकावलाय मिड विकेट कॉर्नरला. पंचांचा इशारा येणं बाकी असेल, परंतु त्यानंतर मात्र जवळपास चेंडू सुंदर फटकावला होता. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू अडवला जातोय आणि या चेंडूवर केवळ 2 धावा मिळाल्या जात आहेत. 2 धावा मिळाल्या जातात विघ्नेशच्या खाती. 2 धावा आणि निखिल नाईक सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. प्रत्येक चेंडू हा त्याच्याकडनं अडवला जातोय. डीप लॉंग ऑन असो, लॉंग ऑफ मिड विकेट काऊ कॉर्नरला, आणि त्यानंतर दुसरा चेंडू घेऊन बॅकफुटला जाऊन सुंदर खोलवर पद्धतीचा चेंडू, ओव्हरपीच पद्धतीच्या चेंडूवर मोठा फटका येतोय. चेंडू सीमारेषेजवळ मात्र थांबतोय. अर्थातच झेल टिपलाय आणि झेलचीच्या स्वरूपात 5वा हादरा बसतोय विघ्नेश आंदुर्लेकरच्या स्वरूपात. विघ्नेश आंदुर्लेकरचा मोठा फटका निश्चितच होता, ज्याच्या चेंडू प्रयत्न 2 टोलेजंग षटकार आणि आर्यननं झेल टिपलाय. सुंदर झेल टिपलाय आर्यननं आणि 5वा हादरा बसतोय आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाला. 5 गडी बाद धावफलक पाहायला मिळतोय. 38 धावा धावफलकावर. ऐन मोक्याच्या वेळी मात्र विघ्नेश माघारी परतलाय. 5 गडी बाद 38 धावा आणि नवीन नवोदित अर्थात नवीन चेहरा मैदानात पावलं टाकतोय ऋषी बेहरे. नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय ऋषी बेहरे. साथ द्यावी लागेल निलेशला, कारण 2 टोलेजंग षटकार सुंदर टोकले होते ते विघ्नेश आंदुर्लेकरने, परंतु ऐनवेळी फटका फसलाय हवेत आणि सेल टिपलाय आणि आणखीन 5वा हादरा बसलाय या संघाला. 5 गडी बाद 38 धावा. हा लेखाजोखा स्पर्धेतील पहिली लढत आपण पाहतोय. आरवलीश्वर आरवली विपक्ष माऊली केरवाडा या 2 संघादरम्यान. स्ट्राईकला गोलंदाजा ऋषी बेहरे.
सुंदर चेंडूला दिशा देतोय, शॉट्स कव्हर पडला क्षेत्ररक्षकाला स्क्रीनवर, मात्र सुंदर फेक झाली होती क्षेत्ररक्षकाकडनं. मात्र दोन्ही फलंदाजाचा अचूक ताळमेळ घातला आणि अचूक ताळमेळ घालत दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचत धावफलक 39 धावापर्यंत पोहोचलाय. 39 धावा 5 कडेच्या मोबदल्यात. आरवली क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेक हरल्यानंतर, आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण संघाच्या कर्णधारानं फाईनच ठरवलंय आणि सुंदर अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉसचा चेंडू, वारंवारचे 2 फुलटॉसचे चेंडू हे निश्चितच निलेशकडनं अपेक्षित आहे आरवली क्रिकेट संघाला. परंतु थोडासा गती परिवर्तन चेंडू होता, थोडासा वेगावर स्वार होऊन गोलंदाज करणारा गोलंदाज ऐनवेळी मात्र थोडीशी चेंडूची गती कमी केली आहे आणि चेंडू यष्टिरक्षक भाई गाठोळ याच्या हाती विसावतोय. 39 धावा धावफलकावर. चेंडू सोडून दिला जातोय, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय तो वाईड बॉलचा, आणि वाईड बॉलच्या चेंडूवर मात्र 1 धाव ही संघाच्या विपक्ष क्रिकेट संघाला बोनसची धाव मिळाली जाते. 40 धावा धावफलकावर. सिद्धेश सज्ज झालाय मांजर कक्षेच्या एंडकडनं. दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलाय, विकेट घेऊन त्यानंतर मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरनं एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न, जोखमीची दुहेरी धाव ही ऋषी बेहराला काहीशी अंगलट आली आहे आणि 6व्या गड्याच्या स्वरूपात आरवली क्रिकेट संघाचा आणखीन एक धक्का बसतोय. 6 गडी बाद 41 धावा धावफलकावर. 41-41 लॉस ऑफ 6 विकेट, 41 रन 6 विकेटों के नुकसान पर. 41 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात आणि नवीन फलंदाज मैदानावर येतोय ओमकार राणे नवीन फलंदाज. 41 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल षटकातील सांगता करणारा. थोडासा दूरवरनं डे बॅक्स्ट्रा कव्हरला चेंडू टोलावतोय, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. तो 6 धाव्यासाठी तगडा फटका होता. पहिले 2 चेंडू मिस झाले फुलटॉसचे आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर मात्र एक खणखणीत असा षटकार हा वाईडिश लॉंग ऑफला आलाय तो निलेशकडनं आणि धावफलक पाहायला मिळतोय तो 1 षटकाराच्या मदतीनं तब्बल 47 धावा धावफलकावर. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36ला 48 असा समीकरण असेल. 36 चेंडू 48 धावांचं समीकरण. निश्चितच यानंतरचा पुढील सामना पीके स्पोर्ट रेडी विपक्ष बांदेश्वर बांदा होडावडा. दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, कारण मित्रांनो 6 षटकं संपली आणि 6 षटकाच्या समाप्तीपर्यंत आपण धावफलक पाहतोय तो 47 धावा धावफलकर 48 धावाचा पाठलाग. आणि यानंतर बक्षीस सुरुवात झाली मैदानावर. स्पर्धेत स्पर्धेत 5 दिवसाची क्रिकेट स्पर्धा आहे, परंतु पहिल्या दिवसापासून सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार, सलगची 3 चेंडूवर 3 विकेट अर्थात विकेट हॅट्रिक. तर त्या खेळाडूसाठी पारितोषिक पुरस्कृत झालंय 500 रुपये. योगेश मसूरकर आरवलीश्वर हॉटेल आरवली याचकडनं हे पारितोषिक पुरस्कृत झालंय. रोख रुपये 500 रुपये हे पारितोषिक पुरस्कृत झालंय. आमचे मित्र या ठिकाणी दिसतात दीपक चिपकर या, तुमचं सहज स्वागत. त्याचबरोबर राजेश अंसवाडकर, जर आसपास तुम्ही असाल तर आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. त्याचबरोबर रितेश जाधव तुम्ही पण उपस्थित असाल तर तुम्हाला विनंती असेल तुम्ही आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये या. सौरभ पुढील सामन्याची नाणेफेक करून घ्यायचे. दोन्ही संघ कर्णधार पीके स्पोर्ट्स कोणाचे असते सन्मानी आदरणीय श्री कौशिक परब साहेब आपल्याला विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पुढील सामन्याची नाणेफेक करून घ्यायचे. पीके स्पोर्ट्स रेडी विपक्ष बांदेश्वर बांदा होडावडा. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय आदरणीय किरण परब साहेब यांचं आगमन होतंय.
साहेब तुमचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुढील सामन्याची नाणेफेक होणं अपेक्षित आहे, कारण पूर्वसूचना होती इनिंग संपल्यानंतर नाणेफेक. सन्माननीय कौशिक परब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील दुसऱ्या लढतीची नाणेफेक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय. कॅमेरा आपल्याला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कॅमेरा घ्या आणि त्यानंतर लढत आपल्याला पाहायला मिळतील ती या स्पर्धेतील दुसरी लढत बांदेश्वर बांदा होडावडा विपक्ष PK स्पोर्ट रेडी या दोन संघादरम्यान. सन्माननीय आदरणीय श्री कौशिक परब यांच्या शुभ हस्ते या नाणेफेक होते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि जे जे प्रेक्षक इथं पोहोचले आहेत या क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात झाली आहे. 48 धावांचा पाठलाग आणि सलामीरन मैदानात पावलं टाकले. माऊली केरवाडा क्रिकेट संघाकडे भरपूर अनुभवी खेळाडू निखिल नाईक आणि निखिल नाईकला साथ देण्यासाठी आर्यन आलाय. होडोडा क्रिकेट संघ टॉस विन झालाय आणि स्पर्धेच्या निमित्तानं आरवली गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय समीर कांबळी सर यांचं आगमन होत आहे. साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. विघ्नेश आंदोरलेकर सज्ज झालाय. ज्या विघ्नेशच्या चेंडू प्रयत्न 2 टोलेजंक षटकार पाहायला तो विघ्नेशनं सुरुवात केली. मान्यवर कक्षेच्या एंड कडनं आल्या मात्र पहिल्या चेंडू बैठक पटका टोलला वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये कॅरिबियन स्टाईल मध्ये चेंडू थांबवलाय निलेश सोनसूरकरनं आणि एकेरी धावेनं संघाचा श्री गणेश झालाय. 1 धावा धावपलकर आणि स्पर्धेच्या निमित्तानं आरवली गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय आदरणीय श्री समीर कांबळे सर यांचं आगमन होतंय. सिद्धेश परब यांच्या शुभ हस्ते गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. स्वागत झाले होतंय आमच्या मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद सर, आमच्या विनंतीला मान देऊन या इथं उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे आणि सामना 48 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी माऊली केरवाडा क्रिकेट संघ आपण पाहतोय. थोडासा दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न फाईन स्लिप जर असली तर नीचे झेल टिपणं अपेक्षित झालंय, परंतु पंचांचा इशारा शेवटच्या क्षणी आमच्यापर्यंत पोहोचलाय. तो चौकाराचा आणि चौकाराच्या मदतीनं सांघिक धावफलक परावर्तित झालाय. तो बिनबाद 5 धावा धावफलकावर. बिनबाद 5 धावा. निखिल नाईक आणि आर्यन ही जोडी मैदान आपण पाहतोय. माऊली केरवाडा क्रिकेट संघाकडनं 48 धावांचा पाठलाग आणि विघ्नेश गोलंदाजीला सुरुवात केली. विघ्नेश अष्टपैलू असा खेळाडू गुणवान आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाकडनं भरपूर वेळा ज्यानं योगदान पाहिलंय. प्रत्येक क्रिकेटची मैदानं अक्षरशः ज्यानं गाजवली. प्रतिस्पर्धी फलंदाजानं ज्यानं आपल्या गोलंदाजीवर अक्षरशः नाचवलंय. नांगी टाकणारी गोलंदाजी ज्याच्याकडनं अपेक्षित आहे तो विघ्नेश आंदोरलेकर सज्ज झालाय. मंदिर कक्षेच्या एंड कडनं 2 चेंडू आपण पाहतोय. 2 चेंडूच्या समाप्ती एकेरीस 5 धावा धावफलकावर. पुढे सरकत मार्ग मोठा फटका टोलवायचा होता. यष्टी मागे विशाल आलाय स्क्रीनवर. थोडीशी गती परिवर्तन व्हेरिएशन दाखवलंय मैदानावर. गोलंदाज विघ्नेश आंदोरले चेंडू थोडासा मागे ठेवलाय आणि गुल्लेश्वर पण चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. यष्टी रक्षक विशाल आलाय स्क्रीनवर. निर्धाव चेंडूची गणना आमच्या गुणतालिकेत झाली. आमचे सर्वेसर्वा सन्माननीय नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आणि 3 चेंडूच्या समाप्ती एकेरीस धावफलक 5 धावा धावफलकावर. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न पंचाकडे दाद मागतो, परंतु चेंडू हा सुंदर आहे. मात्र यष्टी मागे सुंदर कामगिरी पाहायला मिळते ती विशाल याची. सलगचे 2 निर्धाव चेंडू फेकले आहेत, कारण इच्छा स्वरूपात मिळालेल्या 1 चौकार दुसऱ्या चेंडूवर आणि त्यानंतरचे सलगचे 2 चेंडू हे निर्धाव फेकले जात आहेत विघ्नेश आंदोरलेकरकडनं. पहिल्यांदा शपल झाला. यावेळी मात्र जमलीला घरंगळ जाणारा बाबा बाकर आला स्क्रीनवर. त्यानंतर चेंडूची फेक झाली बाबाकडनं आणि चेंडूची परत फेक होता 1 धाव मिळाली. एकेरी धावेनं सांघिक धावफलक परावर्तित झालाय. तो 6 धावा धावफलकावर. 48 धावांचा पाठलाग माऊली केरवाडा क्रिकेट संघाकडे
परंतु समोरचं संघ तेवढाच गोलंदाजीनं काय, परंतु गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकात एक चौकार आलाय आणि त्यानंतर धावफलक केवळ 6 धावा धावफलकावर. स्ट्राईकला उंचपुरा असा खेळाडू निखिल नाईक शपल झालाय. चेंडू मात्र मोठा फटका टोलवायचा, चेंडू हा शरीराला स्पर्श झालाय. त्यानंतर मात्र या षटक संपलंय. पहिल्या अनिवार्य षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज धावफलक आपण पाहतोय तो बिनबाद 6 धावा 48 धावांचा पाठलाग करत असताना माऊली केरवाडा क्रिकेट संघ. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करतोय माऊली केरवाडा क्रिकेट संघ आणि सांघिक धावफलक आपण पाहतोय तो 6 धावा धावफलकावर. बिनबाद 6 धावा हा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय. निखिलला साथ देण्यासाठी आर्यन हा फलंदाज स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजीत बदल झालाय. आरवली एक्सप्रेस म्हणून ज्यानं आपली कामगिरी बजावली आहे चोख तो बाबा बाक्करकडे ही अनुभव आहे, ज्यानं प्रतिस्पर्धी फलंदाजांना अक्षरशः गोलंदाजी करणार असताना नांगी टाकायस भाग काढणारी गोलंदाजी ही अपेक्षित आहे आरवली क्रिकेट संघाला. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीत आपल्याला पाहायला मिळतोय 10 ते 15 धावांचं पंचांच्या डाव्या बाजूनं. पहिला चेंडू यावेळी मात्र चेंडूनं कॅरी केले नाही. पहिल्या स्लिपमध्ये आपण पाहतोय तो क्षेत्ररक्षक अनुप मातोंडकर थोडासा चेंडू दूर राहिलाय आणि त्यानंतर चेंडूवर थांबवतोय. पहिला चेंडू अपेक्षित होता झेल संघासाठी, कारण समोरच्या संघाकडेच भक्कम फटकेबाजी आहे, फलंदाजी आहे आणि पहिल्या चेंडूवर मात्र निर्धाव गणला जातोय आमच्या गुणतालिकेत. बाक्करचा स्पेल सुरुवात झाली. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय आणि दुसरा चेंडू घेऊन पांढऱ्या कक्षेच्या एंडकडनं फुलटॉसचा चेंडू क्षेत्ररक्षकाला स्क्रीनवर ऐनवेळी झेल सुटलाय विघ्नेश कडनं. मैदानात काय झालंय पहा मित्रांनो, चुकीला माफी नाही. विघ्नेश झेल टिपणं अपेक्षित होता आणि झेल सुटल्यानंतर मात्र 1 धाव मिळाले संघाला. नाईक साहेब झेल अपेक्षित होता. 48 धावांचा पाठलाग करतोय विपक्ष क्रिकेट संघ माऊली केरवाडा आणि सांघिक धावफलक 7 धावा धावफलकावर. आलेला झेल टिपायचा होता विघ्नेशला, मात्र ऐनवेळी झेल सुटला आणि भूमीला स्पर्श झालाय. एकेरी धावा मिळाले 7 धावा धावफलकावर. रणनीती बदलावी लागेल ती आरवली क्रिकेट संघाला, कारण समोरचा संघ तेवढाच ताकदीचा आहे. फटकेबाजी या संघाकडे आणि गोल स्ट्राईक एंडला फलंदाज निखिल नाईक. खोलवर पद्धतीचा चेंडू दूरवर खेळण्याचा प्रयत्न, अक्षरशः चेंडू फळी ही हातातनं त्याची सुटली जाते आणि त्यानंतर मात्र यष्टी मागे काम पाहतोय तो विशाल गावळे. निर्धाव चेंडू गणला जातोय. गरमी भरपूर आहे नाईक साहेब, उन्हाळा कडक ऊन आणि त्यानंतर आलेला आणि हातातनं चेंडू फळी सुटते आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली आहे. बाबा बाक्कर स्क्रीनवर आलाय. बाबा बाक्करकडनं अपेक्षा एक ब्रेक थ्रू लावणं अपेक्षित आहे आरवली क्रिकेट संघाला. अकुटप्प्याचा चेंडू शरीरवेधी बँड या ठिकाणी मात्र पायचीतचा अपील. हे पायचीतचं अपील जोरदार केलं जात आहे. पायचीत मागे उत्साह जास्त वाटतोय, कारण अपील हे मात्र ग्राह्य धरलं जाणार नाही, कारण आपले दोन्ही पंच पाहतोय अनुभवी पंच ऑफिशियल्स सर सतीश टोंगरे आणि त्यांच्या समवेत सर ऑफिशियल किशोर भगत. बाबा बाक्करचा यशस्वी स्पेल आपण पाहतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये अनिवार्य पॉवर प्लेचं षटक निखिल नाईकला. जमनीलगतचा फटका डी बॅकस्टॅकवरला आउटफील्ड सुंदर आहे. जमनीला गरंगळत चढणारा चेंडू विघ्नेश आला स्क्रीनवर. एकेरी धावेची पावलं जोखमीच्या दुहेरी धावे कळले आणि त्यानंतर मात्र 2 धावा मिळाल्या जाते संघाला. काही काळानं 2 धावेनं सांघिक धावफलक परावर्तित झालाय तो 9 धावा. बिनबाद 9 धावा 48 धावांचा पाठलाग आणि 48 धावांचा पाठलाग करत असताना बाबा बाक्करचा एक भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकात केवळ 3 धावा खर्ची घातल्या या बाबानं. तो बाबा पंचांच्या उजव्या बाजूनं. सुंदर गोलंदाजी केली जाते बाबा बाक्करकडनं. अपेक्षा जी होती आरवली क्रिकेट संघाला ऐनवेळी विघ्नेशच्या हातीतनं झेल सुटला आणि त्यानंतर मात्र मित्रांनो 2 षटकं संपली. 12 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय तो माऊली केरवाडा क्रिकेट संघ 48 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 9 धावा धावफलकावर. रेडी क्रिकेट संघ आपल्याला विनंती असेल गोट्या राणे यांच्याशी संपर्क साधावा. रेडी क्रिकेट संघ आपल्याला सूचना गोट्या राणे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. यानंतरचा पुढील सामना बांदेश्वर बांदा होडावडा विपक्ष
PK स्पोर्ट रेडी या दोन संघादरम्यान. नऊ धावा धावफलकावर 2 षटकं संपले आणि त्यानंतर मात्र मैदानात टीम मीटिंग लागली आहे. प्रणय बाकर अनुभवी खेळाडू आणि मैदानात टीम मीटिंग लागल्यानंतर 2 स्पेल विघ्नेश आंदुर्लेकरनं पहिला स्पेल हाताळलाय, दुसरा स्पेल बाबा बाकरनं आणि मैदानात टीम मीटिंग लागल्यानंतर पुन्हा एकदा स्पेलची सुरुवात करेल. ज्या पहिल्या स्पेलमध्ये सुंदर स्पेल हाताळलाय तो विघ्नेश आंदुर्लेकर आलाय. विघ्नेश 9 धावा धावफलकावर, 24 चेंडू अजूनही नाईक साहेब बाकी आहेत आणि 24ला 39 करायचे आहेत. 24 चेंडू 39 धावा सामन्याचं समीकरण. सामना मैदानात रंगणार निश्चित आहे कारण समोरचे दोन्ही संघ तगडे आहेत. कारण अनुभवी खेळाडू दोन्ही संघाकडे माऊली केरवाडा त्याचबरोबर आरवलीश्वर आरवली आणि तिसऱ्या स्पेलची सुरुवात करतोय मान्यवर कक्षेच्या एंडकडनं 10 ते 12 पॉलांचरनं पंचांच्या डाव्या बाजूनं. टप्प्याचा चेंडू यही महत्वाकांक्षी मध्ये क्षेत्ररक्षक आलाय स्क्रीनवर, थोडंसं दुरून चेंडू थांबवतोय, परतीची फेक झाली आहे. 1 धाव मिळाली फलंदाजाच्या खाती, आर्यनच्या खाती 1 धाव आणि सांघिक धावफलक दुहेरी अंकात परावर्तित झालाय तो 10 धावा धावफलकावर. 10 धावा धावफलकावर बिनबाद सावध सुरुवात म्हणावी लागेल. संत सुरुवात केली ती फलंदाजी करत असताना माऊली क्रीडा क्रिकेट संघानं क्षेत्ररक्षण पैलावलं. रक्षक सापळा रचला या फलंदाजासाठी. या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके टोलवण्याची आणि तो फलंदाजासाठी रक्षक सापळा रचलाय तो विशाल कावळे या कर्णधारानं. विशालनं प्रथमच सांगितलं मैदानावर की आलेला झेल टिपायचा आहे. प्रत्येक खेळाडूनं 100% योगदान अपेक्षित आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाला, पण तो समोरचा संघ तेवढाच ताकदीनं आहे. क्षमता आहे या फलंदाजाकडे मोठे फटके टोलवण्याची. गोलंदाज विघ्नेश आंदुर्लेकर सज्ज होतोय. आर्यन आणि त्याला साथ देतोय तो विघ्नेश आंदुर्लेकर. सिझेटचा फटका सुंदर निघालाय आणि त्यानंतर मात्र या फटक्याला टाळ्यांचा आवाज का झालाय. यशस्वी फटका, 4 धावा निघाल्यात आणि 4 धावेनं सांघिक धावफलक परावर्तित झालाय तो 14 धावा धावफलकावर. ज्या फटक्याची गरज होती माऊली केरवाडा क्रिकेट संघाला आणि ज्या फटक्यानं प्रसिद्धी मिळवली या खेळाडूनं तो फटका या चेंडू फळीतनं निघालाय. 14 धावा धावफलकावर 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. चौकाराच्या मतीनं सांघिक धावफलक पुढे परावर्तित झालाय. 14 धावा धावफलकर ब्रेक थ्रू लावायचा आहे. विकेट अपेक्षित आहे आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघासाठी आणि ते शर्तीचे प्रयत्न करतायत गोलंदाजी विघ्नेश आंदुर्लेकर. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूच्या समाप्तीखेरीज विपक्ष क्रिकेट संघाची धावफलक आपण पाहतोय तो बिनबाद 14 धावा धावफलकावर. टप्प्याचा चेंडू देखणा कव्हर ड्राईव्हचा फटका आलाय. या फटक्याने सर्व क्रीडा रसिकांच्या डोळ्याची पारणं फेडणारा हा फटका निखिलच्या बॅटमधनं आणि त्यानंतर सलगचे 2 चौकार आले आणि चौकाराच्या मतीनं सांघिक धावफलक परावर्तित झालाय तो 18 धावा धावफलकावर. सलगचे 2 चौकार 18 धावा धावफलकावर. थोडीशी अपेक्षा आरवली क्रिकेट संघाला एक ब्रेक थ्रूची, परंतु समोरच्या निखिलनं सुरुवात केली आहे आणि निखिलकडे अनुभव आहे. भरपूर क्रिकेटची मैदानं ज्यानं अक्षरशः गाजवले षटकार चौकारानं तो निखिलनं सावध पवित्रा घेतलाय. प्रथमच ठरवलंय संयमी फलंदाजी करायची. 48 धावांचा पाठलाग आहे आणि तो यशस्वी पार करायचा आहे. 18 धावा धावफलकावर बिनबाद 18 धावा. षटकातील 4था चेंडू घेऊन खोलवर पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाला स्क्रीनवर क्षेत्ररक्षकाला ओमकार त्या परतीची फेक झाली क्षेत्ररक्षकाकडे. त्यानंतर मात्र एकेरी धावेची पावलं जोखमीच्या दुहेरी धावेकडे पोहोचले. दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतात. 2 धावेनं सांघिक धावफलक पुढे परावर्तित झालाय तो 20 धावा धावफलकावर. बिनबाद 20 धावा. मी म्हणे नाईक साहेब प्लॅटफॉर्म पाया मजबूत केला या संघानं. 48 धावांचा पाठलाग, 28 धावांची अजूनही गरज आहे. पाया मजबूत केला या संघानं. या ठिकाणी मात्र दिलस्कूप फटका टोलवलाय.
टोलवण्याचा प्रयत्न झालाय आणि फटका अंगलट आलाय. काय केलंय मैदानात नाईक साहेब, जे दोन नेत्रदीपक चौकार या खेळाडूकडनं पाहायला मिळाले आणि जो मोह होता तो मोह काहीसा अंगलट आलाय त्याला. आणि दिलस्कूपच्या फटक्यानं मात्र पहिला वहिला हादरा मिळालाय. यष्ट्यांचा वेध घेतलाय चेंडूनं आणि निखिल नाईकला माघारी परतावलं लागतंय. पहिला वहिला हादरा धावफलक 20वा धावफलकावर. निखिल नाईक माघारी परतलाय आणि निखिलचे दोन नेत्रदीपक चौकार आणि चौकाराच्या मदतीनं आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 13 धावांचं योगदान देतोय. 2 चौकार, त्यानंतर 13 धावांचं योगदान आणि नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय. चैतन्य आलाय, ज्या चैतन्य 2 स्पेल हाता आले. अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी चैतन्यकडनं पाहायला मिळाली. 2 स्पेलमध्ये 1 गडी टेपलाय या फलंदाजानं आणि तो फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय. साथ द्यावी लागेल ती आर्यनला. आर्यनच्या चेंडूमध्ये 1 चौकार आलाय पहिल्या षटकात. त्यानंतर मात्र कमबॅक करणारी वापसी केली मॅच मध्ये. 1 ब्रेक थ्रू लावलाय जरूर, परंतु 2 चौकार हे निखिलचे चेंडू फळीतनं आले. 20वा धावफलकर. अजूनही 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 28 धावा अजूनही अपेक्षित माऊली केरवाडा क्रिकेट संघाला. आणि विघ्नेश षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईकला फलंदाज चैतन्य, नॉन स्ट्राईकला आर्यन. ही जोडी मैदानात. दोन्ही युवा खेळाडू होता, परंतु अनुभव आहे या खेळाडूकडे. आल्या आल्या मात्र स्विस हिटचा फटका टोलवायचा, काहीतरी क्रिकेटमध्ये वेगळं करायचंय हे ठरवलंय, परंतु त्यानंतर मात्र गडी बाद झालाय. चेंडू फळीतनं वेध घेतलाय नाईक साहेब. काय बघा मित्रांनो, सलगचे 2 विकेट. पहिला गडी दिलस्कूपच्या फटक्यानं बाद झालाय आणि त्यानंतरचा दुसरा गडी स्विस हिट अर्थातच अल्टीपल्टीच्या फटक्यानं बाद झालाय. म्हणजे मैदानात काहीतरी वेगळं झालंय. समोरच्या संघानं आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट आणि सांघिक धावफलक. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीसचा 2 गड्याच्या मोबदल्यात 20वा धावफलकावर. तीन ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बनता हुआ 20 रन स्कोर बोर्ड के ऊपर. और आने वाली अभी तक नाइक सर 18 गेंदे बच चुके और 18 में 28 रन की जरूरत. आने वाला मुकाबला एक रोचक रहेगा. दोनों टीम तगड़ी है. बांदेश्वर बांदा, होडावड़ा विपक्ष पीके स्पोर्ट रेडी के बीच 48 रन का टारगेट और उसका पीछा कर रही है माऊली केरवाड़ा क्रिकेट टीम. और पहले बल्लेबाजी करते 48 रन बने. बल्लेबाजी करते विघ्नेश के 2 बड़े छक्के, 1 छक्का नीलेश सोनसुरकर का. और 3 ओवर के समाप्ति के बाद 20 रन स्कोरबोर्ड के ऊपर. भरपूर प्रेक्षक सामन्याचा आनंद लुटतायत आणि श्रीदेव दांडेकर मंदिरात आमचे काका बबन नाईक हेही सामन्याचा आनंद लुटतायत. मैदानात आमच्या बरोबर डाव्या बाजूला त्या ठिकाणी 4 व्हीलर उभी आहे. कलिंगण, गारेगार, कुल्फी, त्याचबरोबर लिंबू सरबत अगदी थंडगार उपलब्ध आहेत. मित्रांनो, दुपारचं सत्र नक्कीच त्या ठिकाणी आपण संपर्क साधा. चौथा ओवर लेके बॉलिंग मार पर बाबा बाकर व्यक्तिगत खुद का दूसरा और टीम की ओर से महत्वपूर्ण चौथा ओवर लेके बाबा बाकर बॉलिंग मार पर. स्ट्राइक पर बल्लेबाज रहेंगे और नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक पर भाई घाटवल. 48 रन का टारगेट और बाबा बाकर बॉलिंग मार्ग पर. बैकफुट पर जाकर ऑन साइड में शॉर्ट मिड विकेट में खिलाड़ी प्रणय बाकर गेंद को फील्ड करते, थ्रो करते और एक सिंगल बना और सिंगल के साथ स्कोर आगे निकला 21 रन स्कोर बोर्ड के ऊपर. और 17 गेंदे बच चुके. 17 गेंदे 27 रन. ये मैच का समीकरण. भाई स्ट्राइक पर बाबा की इस ओवर की दूसरी गेंद लेके राइट हैंड और 2 विकेट कमेंट्री बॉक्स के सामने से. अच्छा स्ट्रोक निकला यहाँ पर, नजाकत भरा स्ट्रोक, लेकिन लात देनी पड़ेगी. सराहना करनी चाहिए अनूप के. क्या फील्ड है यहाँ पर, सब कुछ 100% यहाँ पर योगदान दिया अनूप ने. और विकेट नंबर 3 3 विकेटों के नुकसान पर माऊली केरवाड़ा क्रिकेट टीम 21 रन स्कोरबोर्ड पर.
3 विकेटों के नुकसान पर 21 रन। थोड़ी सी यहाँ पर जल्दबाजी हुई, मेरे ख्याल से जल्दबाजी हो चुके। क्या फील्डिंग यहाँ पर अनूप मातोंडकर ने, एक शॉट अच्छा था मेरे ख्याल से, लेकिन शॉट में कोई खराबी नहीं थी, लेकिन जो फील्डिंग किया पर शॉट एक्स्ट्रा कवर में 30 यार्ड सर्कल में अनूप की, और अच्छा थ्रो और विकेट नंबर तीसरा माउली केरवाड़ा क्रिकेट टीम का। और नए बल्लेबाज मैदान के ऊपर चल रहे, नए खिलाड़ी संजय नाइक, नए बल्लेबाज संजय नाइक, भाई घाटोल का साथ देना होगा। और स्कोर रुक चुका है नाइक सर 21 रन 3 विकेटों के नुकसान पर। जो शुरुआत दिलाई थी मेरे ख्याल से अच्छा प्लेटफॉर्म खड़ा किया था, पहले विकेट के लिए 20 रन की साझेदारी, और उसके बाद बैक टू बैक 3 विकेट निकल चुके हैं। 3 विकेटों के नुकसान पर 21 रन और 27 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए। इस ओवर की तीसरी गेंद लेके फिर से एक बार बॉलिंग में बाबा बाकर, फुल टॉस बनाकर खेला, यहाँ पर डीप एक्स्ट्रा कॉर्नर में खिलाड़ी मौजूद, कैरिबियन स्टाइल में गेंद रोकने की कोशिश, वाइडिश लॉन्ग ऑफ से खिलाड़ी मौजूद था, और जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते आसन के साथ और एक सिंगल मुकम्मल किया भाई घाटोल ने। थ्रो अच्छा था, बैकअप अच्छा किया मेरे ख्याल से प्रणय बाकर ने, अच्छी फील्डिंग यहाँ पर वाइडिश लॉन्ग ऑफ में 1 रन आसानी के साथ, और टीम का टोटल स्कोर बनता हुआ 3 विकेटों के नुकसान पर 22 रन स्कोरबोर्ड पर। 3 विकेट के नुकसान पर 22 रन और 26 रन मुकाबला जीतने के लिए 48 का टारगेट, और बाबा बाकर की एक अच्छा स्पेल निकल चुका है। फिर से एक बार स्वीट हिट करने की कोशिश, वही गलती कर मेरे ख्याल से संजय नाइक आते आते स्वीट हिट करने की कोशिश कर रहे थे। विशाल कावले एक अच्छी विकेट के पीछे काम निभाए, प्रणय बाकर, विघ्नेश आंदुरलेकर, अनूप मातोंडकर, नीलेश सोनसुर के अनुभवी खिलाड़ी, और अनुभव के साथ बाबा बाकर का एक महत्वपूर्ण स्पेल इस चौथे ओवर में। अच्छी दाद देनी पड़ेगी, सराहना करनी चाहिए इस गेंदबाज की, अच्छा स्पेल। गेंद को आगे पेश किया, यहाँ पर बल्लेबाज के लिए मौका नहीं, फुटवर्क नहीं बन रहा है बल्लेबाज का, गेंद को आगे पेश किया था, और गेंद विकेट के पीछे पहुंचते हुए विशाल कावले की ग्लस्तान में अच्छी गेंदबाजी वापसी कर चुके, लगातार 2 गेंदे डॉट, और उसके बाद हौसला बुलंद रहेगा इस गेंदबाज का। कामयाबी हासिल कर चुके, मेरे ख्याल से 3 विकेट हासिल कर चुके प्रणय बाकर का एक अनुभव क्रिकेट में, और अनुभव के सहारे बाबा बाकर की एक अच्छी गेंदबाजी, शानदार गेंदबाजी कर रहे बाबा बाकर अपनी टीम के लिए। और फिर डिलर हल्के से गेंद को बड़ा बैकवर्ड शॉट लेके दिशा में खिलाड़ी मौजूद नहीं है, आउटफील्ड काफी तेज है, लेकिन ठीक यहां पर सीमा रेखा के नजदीक गेंद को फील्ड करते विघ्नेश आंदुरलेकर तब तक आसानी के से इस गेंद के ऊपर 2 रन बनाए, और 2 रन के साथ कुल मिला के टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आने वाली 12 गेंदें नाइक सर, और मैच जीतने के लिए 24 रन की जरूरत। आने वाले 12 गेंदे 24 रन धावा धावफल कवर। आपण निश्चितच सामना पाहतोय, आरवलीश्वर आरवली विपक्ष माऊली केरवाडा। येणारे अजूनही 12 चेंडू बाकी आहेत, आणि 12 चेंडू 24 धावा सामन्याचं समीकरण। अल्केश डोगरे बॉलिंग मार्ग पर, अल्केश डोगरे व्यक्तिगत खुद का पहला टीम की ओर से महत्वपूर्ण 5वां ओवर लेके 12 गेंदे 24 रन। ये मैच का समीकरण, मैच लग रहा था जो एक तरफी रहेगा था, लेकिन लगातार 3 विकेटें निकल चुके। पहला विकेट निखिल का जो जल्दी से वापस लौटे, 2 चौके उनकी बल्ले से, लेकिन फिर से एक बार आर्यन और चैतन्य, ये 3 खिलाड़ी वापस लौट चुके, और भाई घाटोल का साथ देने के लिए संजय नाइक। अल्केश डोगरे बॉलिंग मार्ग पर व्यक्तिगत खुद का पहला और टीम की ओर से 5वां ओवर लेके राइट हैंड लेफ्ट हैंड ओवर द विकेट।
पहली गेंद अच्छी गेंद, यहाँ पर हल्के हाथ से गेंद को ढीले हाथ से गेंद को खेला और ऑफिशियल्स का इशारा हमारी तरफ बनता हुआ लेग बाइस के साथ 1 रन और खाते में जुड़ता हुआ 25 रन स्कोरबोर्ड के ऊपर आने वाली 11 गेंदे और मैच का समीकरण 23 रन का। 11 गेंदे और 23 रन मुकाबला जीतने के लिए माउली केरवाड़ा क्रिकेट टीम के लिए। बैकफुट पर जाकर बढ़िया शॉट खेलने की कोशिश, लेकिन शानदार गेंदबाजी मेरे ख्याल से लेफ्ट हैंड गेंदबाजी करे, एक अच्छी गेंदबाजी, लेग कटर गेंदबाजी, टिप्पा करने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुए बल्लेबाज के लिए थोड़ी सी दिक्कत बन रही है नाइक सर। लग रहा था बल्लेबाज गेंदबाज के ऊपर हावी लग रहा था, लेकिन गेंदबाज बल्लेबाज के ऊपर हावी हो चुके हैं। अल्केश डोंगरे जो लेफ्ट हैंड गेंदबाजी करे, ज्यादा से लेग कटर ऑफ कटर कर सकते, बहुत सा अनुभव उनके साथ उप गेंदबाज बॉलिंग मार्ग पर। फिर से एक बार पैडल स्विप करने की कोशिश, बल्ले के ऊपर ने मेरे ख्याल से ऑफिशियल जरूर बताएंगे एक गेंद लेग बाइज पैड के ऊपर टकराई, दिक्कत बन रही है सामने वाली क्रिकेट टीम के लिए। जो गेंदबाजी हुई थी और लगभग और एक लेग बाइज और कुल मिला के 27 रन स्कोरबोर्ड के ऊपर। शानदार गेंदबाजी यहाँ पर पुलर लेन की डीलर मिड विकेट बाउंड्री के ऊपर से क्षेत्ररक्षक फील्ड करते 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे और दूसरा रन भी पूरा किया आसानी के साथ। अच्छी दौड़ लगाई है, जैसे पटरी के ऊपर ट्रेन दौड़ती है वैसी दौड़ विकेट के बीच लगाई और 2 रन के साथ स्कोर भी आगे निकल चुका है। 3 विकेटों के नुकसान पर 29 रन, 29 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स, 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात। शॉट तो अच्छा निकल चुका है, मिड विकेट का कॉर्नर में खिलाड़ी मौजूद है, जब तक गेंद को फील्ड करते बाबा बकर का एक अच्छा प्रयास और लंबा सफर तय करके गेंद को रोका और जब तक फील्ड करते 2 रन आसानी के साथ पूरे करते हुए संजय के खाते में 2 रन और टीम के खाते में 2 रन और कुल मिला के स्कोर बन रहा है 31 रन 3 विकेटों के नुकसान पर। माउली केरवाड़ा क्रिकेट टीम 48 रन का टारगेट है और 48 रन का टारगेट सेट करने के लिए बल्लेबाजी देख सकते हैं 3 विकेटों के नुकसान पर 31 रन। फुल टॉस थी, फायदा उठाने की कोशिश, लेकिन खिलाड़ी मौजूद था, लग रहा था एक गलती बनेगी मेरे ख्याल से। 1 ही रन और 1 रन के साथ 32 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 5 षटक संपली मित्रांनो आणि 5 षटकाच्या समाप्ती अखेरीस 3 गड्याच्या मोबदल्यात 32 धावा धावपलकावर 6 चेंडू आणि 16 धावा सामन्याचं समीकरण। 6 चेंडू 16 धावा धावपलकावर 32 धावा धावपलकावर आपण पाहतोय 3 गड्याच्या मोबदल्यात। सहा चेंडू आणि 16 धावा। पुढील सामना या मैदानावर पीके स्पोर्ट विपक्ष बांदेश्वर बांदा होडावडा या 2 संघादरम्यान होईल आणि टॉस विन झालाय बांदेश्वर बांदा होडावडा क्रिकेट संघ। आपला निर्णय पेंडिंग सांगले नाही, आपला निर्णय हा त्वरित कळवायचा आहे। बत्तीस रन स्कोर बोर्ड पे ऊपर और आने वाली 6 गेंदे और मुकाबला जीतने के लिए 16 रन की जरूरत। 6 गेंदे 16 रन। मैच का समीकरण स्ट्राइक पर संजय, नॉन स्ट्राइक पर भाई घाटवाल और बॉलिंग मार्ग पर विशाल कावले। अनुभव बहुत सा है, बहुत सी कहानी जुड़ चुके क्रिकेट में और विशाल कावड़े ऑलराउंडर खिलाड़ी है, अष्टपैलू खिलाड़ी, राइट हैंड और विकेट। छोटा सा रन अप, लेकिन आते आते पहले गेंद वाइड बॉल और वाइड बॉल के साथ एक अच्छी यहाँ पर ऑफिशियल देख सकते हैं मेरे ख्याल से लग रहा था वाइड बॉल जरूर था और उसके बाद 1 रन पूरा कर सकते, लेकिन दोनों में चर्चा रह चुके हैं। दोनों ऑफिशियल्स काफी अनुभव दोनों के साथ, सर सतीश डोंगरे और उनके साथ किशोर भगत। थोड़ी सी चर्चा मैदान पर दोनों ऑफिशियल्स के बीच। सिर्फ वाइड का 1 रन मिलेगा इस गेंद के ऊपर, वाइड बॉल का 1 रन और कुल मिला के 33 रन स्कोरबोर्ड पर। पहली गेंद वाइड बॉल और 33 रन स्कोरबोर्ड पर। मैच अब 115 रन से दूर है।
आने वाली 6 गेंदे और मैच का समीकरण 15 रन का, 6 चेंडू आणि 15 धावा सामन्याचं समीकरण। शॉर्ट पुल करना चाहते, शॉर्ट लेन डिलीवरी थी लेकिन मौका बना और एक विकेट, चौथा विकेट निकल चुका है 4 विकेटों के नुकसान पर। यहाँ पर कैच गैदर किया यहाँ पर खिलाड़ी ने, विघ्नेश आंदुरलेकर ने, और अच्छी गेंदबाजी। पहली गेंद के ऊपर विकेट, पहला गेंद वाइड और उसके बाद और विकेट, 4 विकेटों के नुकसान पर स्कोर रुक चुका है। कुल मिला के 33 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 33 लॉस ऑफ 4 विकेट, 33 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात। सूरज सालगावकर नए बल्लेबाज पहुंच चुके हैं। लग रहा था नाइक से एक मेरे ख्याल से प्लेटफॉर्म अच्छा खड़ा किया था निखिल नाइक ने। निखिल की थोड़ी सी जल्दबाजी हुई, जो जल्दबाजी में यहाँ पर दिल स्कोप का शॉट खेलने आउट होके वापिस लौट चुके और उसके साथ मैच में वापसी कर चुके, पूरी तरह से मैच में हावी हुई है आरोलीश्वर आरोली क्रिकेट टीम। बाबा बाकर का एक महत्वपूर्ण स्पेल, सिर्फ 4 रन का, जो लग रहा था चौथा स्पेल बाबा बाकर का सिर्फ 4 रन का, पहला स्पेल विघ्नेश का सिर्फ 6 रन का और आखिरी 5 गेंदे बच चुके। 33 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पांच गेंदे अभी तक बस, 5 गेंदे बच चुके और 15 रन मुकाबला जीतने के लिए। मौका बन रहा है यहाँ पर बल्ले का अंदरूनी किनारा और एक विकेट, और जल्दी में यहाँ पर देख सकते कितना मानसिक दड़पण इस खिलाड़ी के ऊपर। और एक विकेट, 5वां विकेट माउली केरवाड़ा क्रिकेट टीम का। 48 रन का टारगेट था और 5 विकेटों के नुकसान पर 33 रन स्कोरबोर्ड पर। आने वाला दूसरा मुकाबला रहेगा पीके स्पोर्ट रेडी विपक्ष बांदेश्वर बांदा होडावड़ा। टॉस जीता होडावड़ा क्रिकेट टीम ने, आपका फैसला बताइए। फील्डिंग करने का फैसला बांदेश्वर बांदा होडावड़ा क्रिकेट टीम का, और बल्लेबाजी के लिए निमंत्रण दिया है रेडी क्रिकेट टीम के लिए। 6 ओवर का मुकाबला रहेगा, 2 ओवर का पावर प्ले इस टूर्नामेंट की नियमावली। और विनय का आगमन, विनय जी आपका हार्दिक हार्दिक स्वागत। विनय पावणो जी होडावड़ा के एक अच्छे खिलाड़ी, उनका आगमन हो रहा है, आपका हार्दिक हार्दिक स्वागत विनय पावणो जी। हल्की सेकंड को खिला, शॉट कवर पॉइंट में खिलाड़ी मौजूद है। 1 रन पूरा किया अपने टीम के लिए, 1 ही रन बनेगा और 1 रन के साथ 34 रन स्कोरबोर्ड पर। सिद्धेश नए बल्लेबाज नौ स्ट्राइक पर, 34 रन स्कोरबोर्ड पर। 14 रन की और जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 14 रन 48 का टारगेट है और 14 रन मुकाबला जीतने के लिए चाहिए। और फिर से एक बार बॉलिंग मार पर विशाल कावड़े, फिर से एक बार बल्ले का अंदरूनी किनारा और एक विकेट। भाई घाटवल का लौटना और पूरी तरह से मैच में मजबूत पकड़ आरोलीश्वर आरोली क्रिकेट टीम की। लग रहा था ये मैच जल्दी समाप्त हो जाएगा, लेकिन थोड़ी वापसी करते मेरे ख्याल से बाबा बाकर का एक महत्वपूर्ण स्पेल, निखिल नाइक का आउट होना और फिर से एक बार मैच में वापसी आरोलीश्वर आरोली क्रिकेट टीम की। 34 रन स्कोरबोर्ड के ऊपर, जो 20 रन की महत्वपूर्ण साझेदारी रखी यहाँ पर पहले विकेट के लिए। और उसके बाद जल्दबाजी हुई माउली केरवाड़ा क्रिकेट टीम की और स्कोर रुका है कुल मिला के 34 रन स्कोरबोर्ड के। 14 रन की और जरूरत मुकाबला जीतने के लिए, 14 रन और बनाने हुए मुकाबला जीतने के लिए। लग रहा था ये मैच जल्दी से समाप्त हो जाएगा, लेकिन निखिल नाइक का लौटना, उसके बाद चैतन्य और फिर से एक बार नए बल्लेबाज मैदान के ऊपर। बैटर ने साईनाथ, नए बल्लेबाज साईनाथ और उनके साथ बल्लेबाजी करते हुए साईनाथ और सिद्धेश जोड़ी मैदान पर। विशाल कावले बॉलिंग मार पर एक अच्छा ओवर, सफल ओवर अपने टीम के लिए साबित कर रहा है आरोलीश्वर आरोली क्रिकेट टीम। हाल ही में एक शिरलाइक बॉडी टूर्नामेंट और रनर अप हुए थे वो आरोलीश्वर आरोली क्रिकेट टीम इस मैदान पर।
बढ़िया स्ट्रोक निकल चुका है हवा में गेंद, लेकिन बाबा भाग करके गेंद सर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए 40 रन स्कोर बोर्ड पर, छक्के के साथ 40 रन और मैच का समीकरण सिर्फ 8 रन का रह चुका है। और आखिरी गेंद और 8 रन मुकाबला जीतने के लिए। देख सकते हैं आप क्या मुकाबला, नो बॉल वाइड बॉल हो, हल्के से गेंद को कट के शॉट थर्ड मैन से रीजन से गेंद चल रही है, लेकिन अल्केश डोंगरे जब तक गेंद को फील्ड करते हैं गेंद सीमा रेखा तक पहुंच रही है 4 रन के लिए और 4 रन के साथ मुकाबला समाप्त हुआ। 44 रन बिल्कुल बनाए, लेकिन 4 रन के साथ मैच हार का सामना पड़ना, जहां पर 4 रन के साथ मेरे ख्याल से थोड़ी सी जल्दबाजी, बीच में रन नहीं बने, मानसिक दड़पण और इस प्रतियोगिता की पहली जीत हासिल करते हुए आरवलीश्वर आरवली क्रिकेट टीम या ठिकाणी पहिला विजय प्राप्त करतोय, विजय संपादन करतोय। आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ या स्पर्धेसाठी खरोखर जे प्रेक्षक वर्ग इथं पोहोचले त्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आणि दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो बांदेश्वर बांदा होडावडा विपक्ष, बांदेश्वर बांदा होडावडा विपक्ष पीके स्पोर्ट रेडी आणि स्पर्धेच्या निमित्तानं SS ब्रँडचे मालक अर्थातच सदानंद धुरी साहेब रेडी यांचं आगमन झालंय। त्यांचा मी या स्पर्धेच्या निमित्तानं साहेब हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी। मॅन ऑफ द मॅच सामनावीर कोण असेल ज्यानं सुंदर फटकेबाजी केली, ऐनवेळी सामना कुठेतरी आपल्या धावाने कमी निघाल्या त्या संघाच्या आणि 2 मोठे फटके आणि गोलंदाजी अचूक डब्याची ज्याच्याकडनं पाहायला मिळाली तो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर विघ्नेश आंदुर्लेकर। सन्माननीय आदरणीय आरवली गावचे प्रथम नागरिक सरपंच समीर कांबळे साहेब, आपल्याला विनंती करतोय सर तुमच्या शुभ हस्ते विघ्नेश आंदुर्लेकर या खेळाडूचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्याचा सन्मान केला जातोय सामनावीर देऊन। सामनावीराचे आकर्षक ट्रॉफी आरवली गावचे विद्यमान सरपंच समीर कांबळे सर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय आणि त्यानंतर पुढील सामना आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय तो आरवलीश्वर तो बांदेश्वर बांदा होडावडा विपक्ष पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाच्या वतीनं 6 षटकाचा सामना, 2 षटक पॉवर प्ले आणि बांदा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय। प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे। दोन्ही संघ 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। दोन्ही कर्णधारांना विनंती की आपला 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। स्पर्धेदरम्यान आगमन होतंय सदास्पोर्टचे सर्व आदरणीय सदानंद धुरी। सदानंद धुरी, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या आणि आमचे कौशिक परब आपल्याला विनंती असेल आपल्या हस्ते गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सन्माननीय सदानंद धुरी यांचं आपण या स्पर्धेदरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत करूया। या धुरी साहेब।